नमस्कार. नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत तुमचं प्रेमपूर्वक स्वागत करते. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. मकर संक्रांतीची माहिती आणि विशेष म्हणजे आपलं आरोग्य, चेहऱ्याचे समस्या, उपाय. आपला चेहरा तर सुंदर असतो, म्हणजे रोज आपण अगदी बघत असतो चेहऱ्यात की सांग दर्पणा कशी मी दिसते, आणि थोडं जरी समस्या काय आली की अस्वस्थ होऊन जातं. आणि या समस्यांवर आज माझ्या सोबत आहे डॉक्टर मृणालिनी कोळेकर. नमस्कार मॅडम. सौंदर्य तज्ञ म्हणून तुम्ही आहातच की एवढं तुम्ही, तर त्याबद्दल आज आम्हाला समस्या म्हणजे चेहऱ्याचे सौंदर्य, समस्या आणि उपाय याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगा. पण प्रथम त्याआधी मकर संक्रांतीच्या मी शुभेच्छा दिलाय, तर मकर संक्रांतीबद्दल तुम्ही काय सांगता की तिळगुळांचं काय महत्व आहे किंवा काळा पोशाख का धारण करतात याबद्दल सांगा. नमस्कार. प्रथमतः सर्वांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नीलमनाही खूप साऱ्या शुभेच्छा. नीलम टॉक शो मध्ये मला त्यांनी पुन्हा एकदा ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि आजचा त्यांचा विषय खूप छान आहे. मकर संक्रांत आणि त्याचबरोबर सौंदर्य आणि सौंदर्याविषयी काही उपाय जे आपण घरगुतीही करू शकतो किंवा सौंदर्य साधना करत असताना खूप लोकांना काही सौंदर्य प्रसाधनांची माहिती हवी असते. तर त्या संदर्भात आज जो काही तुम्ही हा योजला आहे त्याचं खरंच कौतुक आहे. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलात की संक्रांत म्हणजे काय किंवा संक्रांतीबद्दल तुम्ही माहिती सांगू शकाल का, किंवा तिळगुळाचं महत्व काय, काळ्या वस्त्राचं महत्व काय. काही ठिकाणी आम्ही जातो पाहुणे म्हणून किंवा परीक्षक म्हणून, अशा ठिकाणी पण आम्हाला हे प्रश्न विचारण्यात येतात आणि थोडा अभ्यास आहे, थोडा आजीचा बटवा आहे, थोडी आईचे संस्कार आहेत, त्यातून जी माझ्याकडे माहिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न करते. बेसिकली संक्रांत ही सण जो आहे हा वर्षाच्या सुरुवातीला येतोय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण म्हणतो तेव्हा हा हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला येत नाहीये, तर इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीला येतोय. तेव्हा थंडी असते, तर थंडीचा बचाव करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या सामाजिक संस्कृतीनुसार जर ह्याला बघितलं तर काळं वस्त्र जे आहे त्याचा महत्वाचा भाग आहे की उष्णता वाहक आहे तो. काही आजूबाजूला आपल्या ज्या काही शक्ती वावरत आहेत किंवा काही दृष्टीदोष आहेत, मी रेकी मास्टर आहे, हिलिंग करते, त्यानुसार जी काही आमच्याकडे माहिती आहे तर त्यानुसार सुद्धा काळा रंग आपला बचाव करतो. आणि म्हणून आपल्या परंपरेत जर आपण बघितलं तर आपण छोट्या मुलांना तिळगुळाचे दागिने घालतो किंवा नववधूला आपण काळे वस्त्र, कारण आपल्या संस्कृतीनुसार देवाला किंवा काही ठिकाणी काळं वस्त्र चालत नाही. पण संक्रांत हा एकमेव आपला सण आहे की जिथे सासू सासरे, नवरा, भाऊ बहिणीला किंवा मुलीला काळं घालण्यामध्ये आपल्याला परवानगी मिळते किंवा काळ्या वस्त्राला तेवढी मान्यता आहे. तर ह्याच्या मागची कारण अशी आहेत की एकतर तो उष्णता वाहक आहे, दुसरं असं आहे की काळं हे नजर दोष काढणारं वस्त्र असं समजलं जातं किंवा रंग आहे असं समजलं जातं. त्यामुळे नववधू जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा तिला काळ्या वस्त्रांचे परिधान करून ह्याचे तिळगुळाचे दागिने घातले जातात. तर याचा मला सांगायला फार आवडेल की याचा अर्थ असा आहे की येणारी नववधू ही दोन्ही घरांचं प्रतिनिधित्व करत असते, तिच्या सासरचं आणि माहेरचं. तर तिचा वाईट दृष्टीपासून बचाव होण्यासाठी आणि दोन्ही संसार जेव्हा सुरू होणार तेव्हा दोन्ही घराण्यांमध्ये येणारी जी दुःख आहे ती काळी असतात ना, दुःख काय, तर ती पचवण्याची ताकद येण्यासाठी आणि मग त्या दुःखातून बाहेर पडत असताना तिचा स्वतःचा गोडवा जपण्यासाठी आणि संसारामध्ये तो गोडवा येण्यासाठी आणि त्याच्यासाठी तो पांढऱ्या रंगाचा, आपण बघतो की तिळगुळ खूप साऱ्या कलरमध्ये आपल्याला रंगांमध्ये उपलब्ध असतात, पण नववधूच्या अंगावर पांढऱ्याच तिळगुळांचे दागिने चढतात. तर ह्या काळ्यातून माणसानं अंधारातून प्रकाशाकडे जावं, काळ्यामधून शुभ्रतेकडे जावं, यासाठी काळ्या वस्त्रांवरती पांढऱ्या तिळगुळांचे दागिने घालून नववधूला किंवा आपल्याकडे बोरनान घातलं जातं जे 5 वर्षाच्या आतील मुलांमध्ये घालतो. तर तो एक आपला संस्कार आहे 16 संस्कारातला. त्यामध्ये पण आपले संस्कार हे सांगतात की छोट्या बाळानं मोठं होत असताना त्या तिळगुळासारखं काटेरी राहून सुद्धा गोडवा जपावा आणि तो सगळ्यांना वाटावा, म्हणून हा संक्रांतीचा सण आपण साजरा करतो. आणि त्याचबरोबर भोगी आहे की जी आपण शेतकऱ्यांचं पहिलं येणारं पीक आहे, म्हणून सगळ्या भाज्यांची मिसळून ती भाजी जी आपण करतो ज्याला आपण शेंगसोला म्हणतो ती आहे. तर असं एक 2-3 गोष्टींचं प्रतिनिधित्व म्हणून संक्रांत हा सण आपण साजरा करतो.
त्यामध्ये आपण छान नटतो, लोकांना गोड बोलण्याचे संदेश देतो, मागे विसरून जाऊन पुढे चालण्याचा संदेश देतो असं मला वाटतं. खूप छान. म्हणजे असं वाटलं की सौंदर्य साधना बाजूला राहू दे, आता संक्रांतीवर ऐकाव. खूप छान. म्हणजे काही माहिती होती, काही नव्हती, ती सगळीच माहिती तुमच्याकडून. सौंदर्य हे आपल्या संस्काराबरोबर पण निगडीत आहे आणि संस्कार हे सौंदर्यावरती खूप सारे खूप सारे परिणामकारक आहेत असं मला कायम वाटतं. आता संस्कार आणि सौंदर्य म्हणताय, मग सौंदर्याची परिभाषा नक्की काय आहे? जसं मागच्या ह्याच्यात पण मी सांगितलं की सौंदर्याची परिभाषा म्हणाल तर प्रत्येकीचं सौंदर्य हे वेगळं आहे. म्हणजे यामध्ये स्त्री पुरुष भेदभाव न करता पुरुषाचं एक वेगळं सौंदर्य असतं आणि स्त्रीचं एक वेगळं सौंदर्य. आपल्या समाजामध्ये स्त्रीच्या सौंदर्याला जास्त आपण जोपासतो किंवा प्राधान्य देतो. पण यामध्ये असं आहे की नुसतंच बाह्य सौंदर्य नसून माणसानं आतून विचारानं सुंदर असावं. तुमच्या वागण्यात, राहणीमानात, तुम्ही जे बोलताय ते तुमच्या कृतीतून दाखवण्यात तुमचं जास्त सौंदर्य खुलतं असं मला काय वाटतं. पण प्रत्येकाचाच अट्टहास असतो की माझं सौंदर्य खुलावं. म्हणजे काय नक्की त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? ह्याला अट्टहास असं नाही म्हणत आहे, ह्याला आपण स्वतः प्रेझेंटेबल राहणं किंवा मी सगळ्यांना छान वाटावा ह्या गोष्टींना आपण जर विचार केला तर प्रत्येक जण धडपडत असतो की हा मी छान दिसावं. त्यामुळे सौंदर्य असं आहे की तुम्ही जितके प्रेझेंटेबल राहाल तितकं ते खुलत राहील. आणि प्रेझेंटेबल राहण्यासाठी मेकअप किंवा खूप साऱ्या गोष्टींचा वापर करणं किंवा खूप सारी सौंदर्य प्रसाधनं वापरणं याची पण कधी कधी गरज नसती. सो ह्या सगळ्याची जर का आपण माहिती घेतली आणि त्याचा अभ्यास केला तर आपल्याला पूरक गोष्टी वापरून सुद्धा आपण खूप सुंदर दिसू शकतो. पण काही असं म्हणतात की ड्रेस सेन्स किंवा ज्वेलरी सेन्स किंवा ते कॅरी कसं करायचं हा तुमचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग आहे. आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही असं सांगतो की 2 प्रकार असतात. एक तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे जसं आपण शिकतो, शिक्षणाने तुम्ही समृद्ध होताय, समृद्धीनंतर तुम्ही प्रगतीकडे जाताय. तर प्रगतीकडे जात असताना तुम्हाला बेसिकली तुमची पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व हे छान दाखवायचं असतं. सुंदरता ही व्यक्तिमत्वातून प्रतीत होते. तर व्यक्तिमत्व सुंदर दाखवत असताना तुम्हाला कपडे, तुमचं राहणीमान किंवा तुमचं बोलणं, तुमचं चालणं, उठणं, बसणं हे जास्त मदत करतं. सौंदर्य प्रसाधन हे त्यानंतरचा भाग. आजचा आपला विषय आहे की चेहऱ्याचे सौंदर्य, समस्या आणि उपाय. मग सौंदर्य, चेहऱ्याचे सौंदर्य म्हणजे आता चेहऱ्यापासून आपण सुरुवात करूया की स्त्री पुरुषांचं दोघांनाही असं उपयुक्त अशी माहिती. म्हणजे हे जे सर्कल असतात डोळे खालचे ते सगळ्यांनाच खूप त्रासदायक वाटतात. म्हणजे त्याची खूप समस्या आहे. तर त्याच्यावर उपचार काय म्हणजे उपाय काय करता येतील? सौंदर्य समस्यांमध्ये तुम्ही म्हणाल तर असं मला वाटतं की नुसतेच डोळे आहेत असं नाहीये. जसं मी आता 18 वर्ष ह्या फील्डमध्ये काम करते आणि मॅक्सिमम कन्सल्टेशनचा जॉब आम्ही करत आहोत. म्हणजे तुम्हाला सौंदर्य साधनेबद्दल माहिती करून देत असताना सौंदर्य प्रसाधनांची माहिती करून तुमच्यासाठी काय चांगली आहेत किंवा आपल्यासाठी योग्य पर्याय काय आहे हे जाणून घेऊन सौंदर्य क्षेत्रातील काही तुम्ही थेरपीज असतील किंवा काही ट्रीटमेंट असतील ह्या करा. ह्याच्या पाठीमागे मी खूप काम करते आणि यामध्ये मला नाही वाटत की नुसतीच डोळ्याखालची काळी वर्तुळे आहेत किंवा काय आहे. पूर्ण सौंदर्य ह्याच्यामध्ये पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांनाही समानतेमध्ये अडचणी आहेत. आजकाल पुरुषांनाही कोंडा होतोय केसांमध्ये, महिलांच्याही केसांमध्ये कोंडा आहेत. पुरुषांच्या चेहऱ्यावर पण काही ऍक्ने, पिंपल, पस्ट्यूल्स हे येत आहे, डोळ्याखाली वर्तुळे येत आहेत. तसंच महिलांना तर हे आधीपासून होत होतं. तर या सगळ्या थोडंसं विश्लेषण करून आता जे तुम्ही म्हणला नाही की डोक्यातील म्हणजे केसातील कोंडा तो काय आपल्या त्वचेवर परिणाम करतो? खूप काही परिणाम होऊ शकतात. आता जे काही वयात येणारी मुलं आहेत, टीनेजर्स आपण म्हणू, तर यांना जेव्हा कोंड्याचा त्रास सुरू होतो किंवा डॅन्ड्रफ होतोय केसांमध्ये तर ह्यामध्ये 2 प्रकार असतात डॅन्ड्रफमध्ये बेसिकली की एक ड्राय डॅन्ड्रफ आणि एक वेट डॅन्ड्रफ. तर वेट डॅन्ड्रफ मध्ये खूप सारा डॅन्ड्रफ जो आहे तो स्कॅल्पलाच चिकटलेला असतो, डोक्याच्या त्वचेलाच चिकटलेला असतो. पण जो ड्राय आहे तो तुमच्या खांद्यापर्यंत जेव्हा कोम्बिंग करताय, केसांमध्ये कंगवा फिरवताय तेव्हा तुमच्या त्वचेवर तो खाली येऊन चिटकून बसतो. हा जो काही कोंड्याचा प्रकार आहे तो जेव्हा तुमच्या त्वचेला चिकटतोय तर कोंडा म्हणजे काय, इट इज अ टाइप ऑफ फंगस. ओके, तर फंगल जेव्हा तुमच्या केसांमध्ये किंवा त्वचेवर येत आहे तर स्वाभाविक त्यामुळे तुमच्या त्वचेला हानिकारक गोष्टी होणार आहेत. आणि त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला कोंडा काय आहे, तो कुठल्या प्रकारचा आहे इकडे लक्ष दिलं पाहिजे.
त्यापासून आपल्या चेहऱ्यावर नक्की काही झालंय का, माझ्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे झालंय का, मी काही मेडिकेशन्स घेतलीये त्यामुळे झालंय, किंबहुना मी खूप वेळ स्क्रीन पुढे आहे त्यामुळे मला काही त्रास होतोय का, किंवा अजून काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स बरोबरच काही मानसिक तुमच्या तक्रारी असतात की ज्यामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होत असतो. तर ही कारणं शोधली तर आपल्याला व्यवस्थित त्याचे उपाय शोधतात. पण ते कारणं कशी, म्हणजे आपण शोधायची कशी ती कारणं? आता बऱ्याच वेळा आमच्याकडे काही गेस्ट येतात की क्लायंट येतात, मग त्याच्यामध्ये स्त्री असो अथवा पुरुष असो, त्यांच्यामध्ये कॉमन क्वेश्चन्स असतात की खूप काही चेहऱ्यावर उठलंय मॅडम, तर मग ह्याला काय तुम्ही सांगाल, किंवा एखादा अचानक फोन येतो की माझ्याकडे माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल आले, तुमच्याकडे पिंपल ट्रीटमेंट आहे का. पण जेव्हा ग्राहक फोन करतोय की पिंपल ट्रीटमेंट आहे का, तेव्हा आम्ही होच म्हणतो, कारण आमच्याकडे पिंपल ट्रीटमेंट आहे, आमच्याकडे पिगमेंटेशन आहे, एव्हरी सोल्युशन वी हॅव. बट त्यांना ते सांगणं हे आमचं काम आहे की बाबा हा पिंपल नाही आहे, किंवा हा तुमचा रोझेशिया आहे, हा तुमचा सिस्ट आहे, हा तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्समुळे आलेला प्रकार आहे, हा तुमच्या डॅन्ड्रफमुळे आलेला प्रकार आहे. त्यामुळे जेव्हा काही आपल्या चेहऱ्यावर असं काही दिसेल तर प्रथमतः योग्य सल्लागार माणसाकडनं त्याचा सल्ला घेऊन कुठलीही ट्रीटमेंट करावी. कारण डॅन्ड्रफमुळे मोस्टली येणारा प्रॉब्लेम आहे की चेहऱ्यावरती तुम्हाला खूप सारा क्रस्ट येतो, बारीक प्रकारचे पुरळ येतात जे तुमच्या कपाळावर किंवा नाकावर किंवा हनवटीवर मॅक्सिमम येतं. तर हे आयडेंटिफाय झाले पाहिजे तर त्याच्या व्यवस्थित ट्रीटमेंट करता येतात. बेसिकली काय होतं की तुम्ही एखादं जाहिरात बघताय किंवा तुम्हाला एखादं मित्रमैत्रीण भेटतोय आणि मग त्यानं वापरलेलं औषध वापरणं, किंवा जाहिरातीत दाखवण्यात येतंय की पिंपल्स वरती हा उपाय, आणि तुम्ही तो करताय आणि मग तो सगळ्यांनाच त्याचा रिझल्ट देत नाही, कारण तो प्रॉडक्ट तुमच्यासाठी योग्य आहे का तुम्हाला माहित नाही एक, आणि दुसरं मुळात तुम्हाला तो पिंपल आहे का क्रस्ट आहे हे माहितच नाही. सो आधी हे माहित करून घेणं फार गरजेचं आहे. पण ते कसं ना आहे की तुम्ही म्हणताय तसं उपचार आपण स्वतः शोधले जातात. मग काही वेळेस काय होतं, तो पिंपल्स फोडला जातो, त्यातून तो पांढरा द्रव बाहेर येतो की त्यांना असं वाटतं की मी आता तो मोकळा केलाय, पिंपल्स फुटलाय असं असतं, किंवा त्याचे जे नख लावतात किंवा नंतर काळे डाग पडतात किंवा खड्डे पडतात, त्याची काळजी कशी घ्यायची? ह्याच्या काळजीसाठी बेसिकली चेहऱ्याची निगा राखताना आम्ही CNT प्रोसिजर काढणं सांगतो. क्लिन्झिंग, टोनिंग, नरिशिंग हे प्रत्येकानं केलं पाहिजे. आता CNT म्हणलं की पटकन कळत नाही काही लोकांना. क्लिन्झिंग, टोनिंग, नरिशिंग म्हणजे चेहरा पाण्यानं धुणे, त्यानंतर उत्तम प्रकारचे टोनर वापरणे. मग ते टोनर जे आहे ते तुमच्या योग्यतेप्रमाणे वापरले पाहिजेत. एक आहे वय काय आहे, आणि दुसरं आहे की तुमची त्वचा काय आहे. हे दोन्ही बघून जर तुम्ही टोनर पण वापरले तर त्याचे फायदे तुम्हाला सर्वोत्तम होतात. त्याचबरोबर तुम्ही नरिशिंग म्हणजे काय, तर तुम्ही बाहेर जात असताना चेहऱ्यावर काय लावत आहात, किंवा तुम्ही रात्री चेहऱ्यावर काय लावत आहात, हे सगळं सोडता आपल्याकडे खूप सारे प्रोग्राम्स असतात, कार्यक्रम असतात. मग आपण त्यासाठी काही छोटे मोठे मेकअपचे प्रकार आपण चेहऱ्यावरती करत असतो. आज स्त्री बरोबर पुरुषही ते सगळं करत आहेत की आज पुरुष पण बेस लावतात चेहऱ्यांना. काही न्यूड कलरच्या लिपस्टिक्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, काही जेंट्स ते पण वापरत आहेत. तर या सगळ्याचा मला कायम असं वाटतं की थोडा अभ्यास करून जर ते वापरले तर त्या सगळ्याचा फायदा होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की पिंपल किंवा पश्चूल, तुम्ही आता जे सांगितलं की फोडल्यानंतर पू येतं, तर आमच्या भाषेत आम्ही त्याला समजावून सांगताना सांगतो की ही पिंपल नंतरची पश्चूलची स्टेज. तर हा जो ऍक्ने, पिंपल, पश्चूल, वल्गेरिया टू क्रिस हा जो प्रवास आहे हा सगळ्या माणसांना माहित नाहीये. तर हा तुमच्या तज्ञ लोकांकडनं तुम्ही जाणून घेऊन मग जर त्याच्यावर उपाय केले तर त्याचे जास्तीत जास्त फायदे तुम्हाला मिळू शकतात. थोडासा घरगुती उपाय सांगणार का पिंपल्सवर? आता पिंपल्स किंवा पश्चूल म्हटले तर स्वाभाविक आहे तुमची त्वचा ही ऑइली आहे. तेलकट त्वचेवरतीच मॅक्सिमम स्किन डिसऑर्डर्स होतात. ड्राय त्वचेला तुम्हाला मॅक्झिमम रिंकल्स येणं, खास सुटणं, त्वचा कोरडी वाटणं किंवा ताणलेली ओढलेली वाटणं असे विकार तुम्हाला दिसतात. पण तेलकट त्वचेवरती तुम्हाला कायम कुठेतरी फोड आलाय किंवा तुम्ही आता जसं म्हणला की पस आहे, ह्या ज्या अडचणी आहेत ह्या सगळ्या तेलकट त्वचेवरती येतात. तर सामान्यपणे आपण घरगुती उपाय बघायचे म्हटले तर चांगले फेस वॉश वापरणं, त्याच्यानंतर तेलकट त्वचे ज्यांची आहे त्यांनी थोडाफार दर 1 दिवसाआड लिंबाचा रस आणि त्यामध्ये थोडा हिरव्या सफरचंदाचं गर असं जर का वापरलं तर त्यांचं एक्सफोलिएशन आणि हे स्किनचं ऑइल रिडक्शन हे दोन्ही फॅक्टर मॅच होऊ शकतात.
आणि हा अगदी घरगुती उपाय आहे, खूप सोपा आहे. खूप जणांना हिरव्या सफरचंदांचे खूप उपाय माहीत नाहीये, तर हा एक सोपा उपाय तुम्ही करून बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही ड्राय त्वचेसाठी विचारत असाल तर ड्राय त्वचेला मधाबरोबर हिरव्या सफरचंदाचा गर आणि त्यामध्ये थोडं दूध याची जर का पेस्ट बनवली आणि आपण जी चेहऱ्याला लावली तर त्या ड्राय त्वचेमध्ये मॅक्सिमम मॉइश्चर कंटेंट पण मिळतात आणि त्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम पण कमी होऊ शकतात. खूप छान माहिती सांगतायत, म्हणजे घरगुती पटकन करता पण येतात आपल्याला. आणि आता तुम्ही म्हणलात की रिंकल्स ज्या सुरकुत्या पडतात ठराविक वयानंतर पडतात, मग काय त्याची काळजी कशी घ्यायची? त्याच्यासाठी बेसिकली नरिशमेंट तुम्हाला करता आले पाहिजेत. म्हणजे ज्या काही रिंकल्सच्या तक्रारी आहेत त्यासाठी तुम्हाला योग्य नाईट क्रीम वापरणं किंवा काही चेहऱ्याचे मसल्सचे व्यायाम आहेत ते घरी करणं. घरगुती जेव्हा उपाय करणार आहात तेव्हा घरात तुम्हाला किती वेळ मिळतोय, तुम्ही स्वतः कॉन्शियसली ते किती करताय ह्याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. आणि वांग त्याच्याबद्दल म्हणजे हा बटरफ्लाय होतो किंवा इथे येतो त्या वांगाची काळजी कशी? वांग किंवा पिगमेंटेशन आम्ही त्याला म्हणतो. तर ह्याच्यामध्ये तर हायपर पिगमेंटेशन, हायपो पिगमेंटेशन असे दोन प्रकार आहेत. हायपर आणि हायपो ओळखायचे कसे हे तज्ञ लोकांना माहिती आहेत. हे घरी आपण जेव्हा आपल्याला वाटतं की हा मला वांग आलाय तेव्हा तो नक्की वांग आहे का, आपण काही सौंदर्य प्रसाधन वापरल्यामुळे आपल्या शरीरावर आलेला पॅच आहे का. बऱ्याच वेळा आपण ऐकतो की महिला कुठेतरी आउटिंगला जात आहेत, नाईट आउटला जातोय है ना, तर आपण वेगवेगळ्या वातावरणात जात असतो. त्या वातावरणात गेल्यामुळे सुद्धा आपल्या त्वचेमध्ये काही डिस्कलरेशन होतं. डिस्कलरेशन म्हणजे त्वचेवरच्या रंगामध्ये बदल घडतो आणि मग त्या बदलाला पण आपण पिगमेंटेशन म्हणत असू तर ते पहिलं चूक आहे. पिगमेंटेशन जे आहे हे बेसिकली तुमच्या नाकावर, भुवईच्या कडेला, गालांवर आणि हनवटीवर येतं. त्याचबरोबर हे तुमच्या शरीरावर कुठे कुठे येतं तर साधारणतः दंडांवर, पाठीवर, आपल्या कमरेच्या भागावर, पोटरीवर, ह्या काही भागांमध्येच तुम्हाला पिगमेंटेशन येतं. तर बऱ्याच जणांना ह्याचीही माहिती नाहीये की आपल्या शरीरावर पिगमेंटेशन नक्की कुठे कुठे येतं. महिलांना मॅक्सिमम पिगमेंटेशन काय येतं तर आपण प्रेग्नन्सीमध्ये जे काही आयर्नच्या गोळ्या खातो तर आपल्या शरीरामध्ये आयर्नचं प्रमाण पण वाढतं, तर त्यामुळे पण आपल्याला पिगमेंटेशन होऊ शकतं. किंबहुना तुम्ही एक्सेसिव्हली काही ब्युटी प्रॉडक्ट वापरत असाल तरी तुम्हाला पिगमेंटेशन होऊ शकतं. सो या पिगमेंटेशनला घरगुती उपाय काय कराल तर मिल्क पावडरचा एक मास्क आम्ही सांगतो किंवा जायफळ आहे तर जायफळ उघडून त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर केली आणि त्याची पेस्ट केली आणि पिगमेंटेशनवर तुम्ही वापरले तर खूप जणांना त्याचे चांगले रिझल्ट आहेत. फक्त पिगमेंटेशन हायपो आहे का हायपर आहे हे आधी बघितलं पाहिजे आणि मग घरगुती उपाय पण केले पाहिजेत. त्यामुळे मी कायम सुचवेन की तुम्ही तुमच्या योग्य डॉक्टरांना किंवा योग्य सौंदर्य तज्ञांना जेव्हा तुमच्या त्वचेवर ह्या प्रकारचे काही अपाय होत आहेत तर ते विचारून मग तुम्ही घरगुती उपाय पण करा. कारण घरगुती उपाय खूप ठिकाणी, खूप पद्धतीनं, खूप वेगवेगळ्या प्रकारात आपण ऐकतो, बघतो आणि आपण ते जसेच्या तसे करायला जायला बघतो. पण आपण हा विचार करत नाही की समजा एखाद्यानं सांगितलंय पपई चांगली आहे, पण त्यांनी नाही सांगितलं की कुठली पपई चांगली आहे, म्हणजे ती मध्यम पिकलेली, पिकून गर झालेली का थोडी कच्ची. तर हा जो अभ्यास आहे हा योग्य तज्ञांकडनं जाणून घेऊन करावा हा माझा कायम सल्ला देईल. आणि जर तुम्ही ह्या सल्ल्यानं काही गोष्टी केल्या तर निश्चित सांगते की आजपर्यंतच्या माझ्या अनुभवात खूप जणांना घरगुती उपायावरती पण खूप चांगले त्वचेचे आजार कमी करता आलेले आहेत. प्रश्नच नाही. कारण आजीबाईचं बटवा सुरुवातीला आजीबाईचा बटवा खूप चांगला आहे ते चांगलंच चांगलं आणि नाही म्हणजे मला असं कायम वाटतं की आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्याला काय योग्य आहे हे बघून आणि मला कशात कम्फर्ट आहे किंवा मी किती अफोर्डेबल आहे या दोन गोष्टींचा आपण पहिला विचार केला पाहिजे. दुसरं, आपण ज्या वातावरणात राहत आहोत म्हणजेच काय तर आपण पश्चिम महाराष्ट्र घेतला तर तिथलं एक वातावरण आहे, पूर्व महाराष्ट्र घेतला तिथलं एक वातावरण आहे. जसं आपण म्हणतो की साताऱ्यात कायमच गारवा असतो, मुंबईत नसतो, तर हा सगळा जो भाग आहे हा तुमच्या त्वचेवरच्या सगळ्या विकारांवरती खूप मोठं काम करत असतो. आणि त्वचा ही अंतर्बाह्य आहे, आपल्याला वरून दिसतीये तेवढीच नाहीये, त्यामुळे तिचा आतून विचार झाला पाहिजे.
आता गारवा म्हणताय तसं थंडीसाठी काय करायचे उपचार? खूप जणांचा हा प्रश्न असतो आणि ब्युटिशियन कुठे भेटली की तिला पहिला विचारतात थंडीत किंवा उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात जो काही ऋतू आहे त्यानुसार तिला विचारलं जातं की मग मी काय करू. म्हणजे हे सगळं आपण सगळे करत असतो पण तरी विचारलं जातं. तर थंडीत बेसिकली आपल्याला पहिली अडचण येते की आपल्या सगळ्यांची त्वचा ही शुष्क व्हायला लागते, ड्राय. आपल्या सगळ्यांना तो अडचणीचा मुद्दा असतो. आपल्याला लेडीजना तर लगेच हात नाही कासे पांढरे वगैरे, मग आपण बॉडी लोशन लावणं आणि हे. तर अशा वेळेस मी कायम सांगते की आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही 1 ते 2 बॉटलची बुचेस म्हणजे 2 चमचे तुम्ही ग्लिसरीन वापरायला सुरू केलं पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जेव्हा आंघोळीचं पाणी बॉडीवर घेताय तर ऑल ओव्हर बॉडीची त्वचा तुम्ही मेंटेन करत असता. त्या थंडीच्या दिवसांमध्ये जसं तुम्ही विचारलं की मी आता जसं सांगितलं की ग्लिसरीन वापरणे, त्याचबरोबर टीनेजर ते साधारणतः 20-25 वर्षापर्यंत आपण जी काही मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन्स वापरतो ह्याच्यामधले पण ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपण बघितले पाहिजेत. आता हे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे काय, खूप जण मला विचारतात की मॅडम तुम्ही हे काय सांगताय. तर आपण जे काही सौंदर्य प्रसाधनं वापरतोय तर त्यामध्ये जे काही घटक आहेत ते ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत. म्हणजे आता सगळ्यांना आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं तर एखादा पदार्थ आपण कशावरून ओळखतो तर त्याच्यामधल्या त्या घटकांमुळेच ओळखतो ना की हा ढोकळा तर काय आहे, तो कधी आपल्याला गुलाबी हिरवा नाही दिसत आहे, तो पिवळा का दिसतो तर हळद आणि डाळीचं पीठ आहे. त्याच पद्धतीनं सौंदर्य क्षेत्रांमध्ये पण जी काही सौंदर्य प्रसाधनं आहेत ह्यामध्ये एक त्यांचा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे की ज्याच्यामुळे त्याचे परिणाम आपल्या त्वचेवर दिसत असतात. तर हे जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत हे थंडीच्या दिवसांमध्ये जास्त मॉइश्चरयुक्त जे घटक आहेत ते लक्षात घेतले पाहिजे. मग असे घटक कोणते आहेत तर ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त आहे किंवा ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे या गोष्टींमध्ये. कारण हिवाळ्यामध्ये आपली त्वचा शुष्क ते ड्राय होते. म्हणजे काही जणांची त्वचा अगदी, काही बायकांचं म्हणणं असतं की पायाला खूप भेगा पडून रक्त येते, ओठ अगदी मोठ्या मोठ्या भेगा पडतायत. तर हे का होतं तर त्यांच्या शरीरातला जो पाणी आणि तेलाचं प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात घटतं थंडीच्या दिवसात. तर हे सगळं मेंटेन करायला आपण अशा पद्धतीचे काही जैविक घटक असणारे सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो. घरगुती जे आपण म्हणतो उपाय काय केले पाहिजे तर ह्याच्यामध्ये असं आहे की आठवड्यातून एकदा तेलानं मालिश करून घ्यावं, अति गरम पाण्यानं आंघोळ न करणं, थोडंसं कोमट पाण्यानं आंघोळ करणं, किंबहुना आम्ही सांगतो की गार पाण्यानं आंघोळ करा की गार पाण्यामध्ये तुमच्या शरीराला ऑक्सिजन जास्त मिळतो तर ते तुम्ही करू शकता. याचबरोबर चांगल्या पद्धतीची बॉडी लोशन्स वापरू शकता. त्वचेला, चेहऱ्याच्या त्वचेला तुम्ही नाईट क्रीम वापरणं, बाहेर जात असताना किंवा आंघोळ झाल्या मॉइश्चरायझर वापरणं हे तुम्ही घरातून करू शकता. आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की स्वयंपाकघरातलं आम्ही काय लावू शकतो. तर खूप जण म्हणतात की साय वापरावी. तर मग ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना हे माहीतच नसतं की दूध किती वेळा तापवल्यानंतरची साय आपण वापरावी. तर कायम मी सांगते की तुम्ही 2 वेळा दूध जेव्हा तापवून साय येते ती साय आपल्याला बऱ्याच अंशी मॉइश्चर किंवा हे ऑइल बॅलन्स कंट्रोल करायला मदत करते किंवा जे काही मुलायम तुम्हाला जो काही त्वचेला ग्लो हवाय त्यासाठी ती साय उत्तम आहे. आता ज्यांची त्वचा खूप ड्राय किंवा आपलं एज जर 35 अबाव आहे, वरती आहोत, 35-40 इकडे आपण आहोत तर त्या साईमध्ये हळद मिसळून फक्त अँटीसेप्टिक तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. त्याच्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये काही फरक पडणार नाहीये. तर मग हा उपाय जो आहे साय आणि हळद वापरणं हा कोणासाठी आहे तर तुम्ही मगाशी जसं म्हटलं की पिंपलवर घरगुती उपाय काय देते तर वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी की ज्यांना खूप सारे बॉईल्स किंवा पिंपल्स येतात. एक इरिथमा म्हणून प्रकार आहे किंवा रोझेशिया प्रकार आहे की जो टीनेजर्स मध्ये खूप बघितला जातो. आपण बघतो की ह्या मुलांचे चेहरे लालसर असतात किंवा बारीक 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 असे त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पुरळ असे दिसतात. तर अशा काही घटकांमध्ये असे घरगुती हे उपाय पण आपण सांगू शकतो. पण कायम मी तेच सांगेन की थोडं अभ्यासक राहून या गोष्टींमध्ये अभ्यासक पण केलं पाहिजे का की बेसन पीठ, डाळीचं पीठ, बरोबर, लिंबाचं रस असे हे सगळे ठरलेले असतात, कच्चं दूध, गुलाब पाणी हे सगळे उपचार घरगुती पद्धतीने चाललेले असतात. मुलतानी मिठी
थंडीच्या दिवसात मुलतानी मिट्टी किंवा हे वापरणं आम्ही कधीच सांगत नाही, किंवा डाळीची पिठं सुद्धा नाही वापरायची. चंदन पावडर तुम्ही वापरू शकता. मग चंदन पावडर तुम्ही तेलात थोडीशी भिजवून ठेवली, मग त्यात थोडं दूध घालून त्याची पेस्ट बनवली, तर असे काही जे होम रेमेडीज आहेत त्या तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर ह्याचं आपलं पिकलेलं केळ जे आहे आपलं, तर केळाची साल ही उत्कृष्ट तुमचं मॉइश्चर कंटेंट बॅलन्स करणारी आहे. मग थंडीच्या दिवसात तुम्ही जर का केळाच्या सालीचा म्हणजे साल जी आहे पिकलेल्या केळाची साल त्याचं जर का पेस्ट बनवलं आणि ते तुम्ही जर का लावलं तर ते पण तुम्हाला खूप काही फायदे देत आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कोणते पदार्थ कसे वापरायचे आणि ते कुठल्या वयात वापरायचे. कारण आपण IQ सगळ्या गोष्टी बघतो आणि सगळ्या वयातली लोक ते सेमच रेमेडी ट्राय करतात, तर ते खूप चुकीचं आहे. प्रत्येक वयामधल्या तुमच्या शरीराची गरज वेगळी आहे, तशीच प्रत्येक वयामधल्या त्वचेची तुमची गरज वेगळी आहे. प्रत्येक वयानुसार त्वचेला तो म्हणजे आपण जे म्हणतो की आतून आपल्याकडे शरीरात सगळं मिळत आहे आपल्या खाण्यातून किंवा आपण जे काही पौष्टिक सगळं घेतोय त्यातून, पण वरून त्वचेचा मुला जो काही हे आहे तो जपण्यासाठी पण आपण त्या पद्धतीने विचार करूनच ते प्रॉडक्ट किंवा घरगुती उपाय पण केले पाहिजे. म्हणजे प्रत्येक वयात सौंदर्य साधना वेगवेगळी असली पाहिजे आणि आहेच, असली पाहिजे नाहीये, वेगवेगळी आहेच. त्यामुळे आपण त्या वयोमानानुसार ते घटक घेतले घरात आणि घरगुती उपाय केले. लिंबू आपण ऐकतो की लिंबू मध लावा, 13 वर्षाची मुलगी पण लावती आणि 60 वर्षाच्या आजीबाई पण लावतात. तर लक्षात घ्यायचं की खूप फरक आहे. मग तो लिंबू आणि मध कितपत कुणाला योग्य आहे हे दोघींनाही माहित नाहीये. सो असे ऐकून होम रेमेडीज करण्यामध्ये काही मजा नाही. पण हा नक्कीच की आपण जर विचारलं की माझा हा एज ग्रुप आहे, हे माझ्या त्वचेवर मला दिसतंय, तर मग आम्ही पण मदत करू शकतो की नाही बाबा हे तुझं म्हणणं असेल तरी ह्या वयानुसार तू ही होम रेमेडी करून बघ, तुला त्याचे फायदे होतील. ह्या पद्धतीने मी सगळ्यांना सांगू शकेन की खूप साऱ्या होम रेमेडीज आहेत. बऱ्याच वेळा तुम्ही खूप काही पुस्तकं वाचत असाल की ज्यामध्ये म्हणजे स्किन थेरपीची काही पुस्तकं आहेत किंवा स्किन होम रेमेडीजची पुस्तकं आहेत. मी स्वतः यामध्ये काही सदर लिहित आहे, पण आम्ही कायम तेच सांगतो की लिखाण लिहिणं वेगळं की जे तुम्हाला सांगण्यात येतं, पण तुमच्यासाठी योग्य काय एकदा तुम्ही जाणून घ्या आणि ते करा, निश्चित सगळ्यांना फायदा होईल. खूप छान माहिती सांगताय. म्हणजे छान वाटतंय की सगळं शास्त्र शुद्ध पद्धतीने सांगताय, म्हणजे की कसं काय. नाही तर आम्ही कसं बरोबर आपलं ऐकत असतो छानपैकी, चला हे सांगते तर हे करा, हे सांगते तर हे करा, असंच चाललेलं असतं. आणि आधी सुरुवातीचा एक आपला प्रश्न राहिलेला आहे डोळ्याखालची वर्तुळे, कारण तो खूप सर्वांना सतावत असतो हा प्रश्न. आणि आजकाल हा छोट्या मुलांपासून अगदी वयस्कर लोकांमध्ये आपल्याला कॉमन बघायला मिळतं की डोळ्याखाली खूप काळी वर्तुळ आहेत. खूप महिला यासाठी खूप साऱ्या ट्रीटमेंट्स करत असतात आणि त्याच्या मागे पण धावत असतात. तर बेसिकली डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळे ही मानसिक ताण ह्याच्यामुळे किंवा तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स ह्याच्यामुळे येतात. ह्याच्याशिवाय दुसरं एक कारण आहे की तुमचे काही औषधोपचार चालू असतील किंवा तुमच्यावर काही कुठल्या ट्रीटमेंट चालू असतील वैद्यकीय, तरी तुमच्या डोळ्यांखाली वर्तुळ येऊ शकतात. तुमच्या शरीरामधली डिफिशियन्सी पण असते कधी कधी की काळी वर्तुळे येणं, पण मॅक्सिमम काळी वर्तुळे येण्याची महत्वाची 2 कारणं आहेत की हार्मोनल इम्बॅलन्स आणि तुमचा ताणतणाव. या 2 गोष्टींमध्ये काळी वर्तुळे येतात. आता जेव्हा महिला आमच्याकडे येतात, आमच्याकडेही खूप साऱ्या ट्रीटमेंट आहेत. आम्ही सांगतो की 6 सिटिंग घ्या, 8 सिटिंग घ्या, पण जेव्हा एखादी ट्रीटमेंट सिटिंग बेसवर असते तेव्हा मी कायम लोकांना सांगते की ह्या गोष्टींमध्ये कायमची पूर्तता ही एक गोष्ट असते आणि इंटरनल फॅक्टर ही एक दुसरी गोष्ट असते. तर जेव्हा एखादी ट्रीटमेंट तुम्ही करताय ना, तर त्याचे कालावधी आहे आणि तेवढ्या कालावधीसाठीच ती घडत असते. सो हार्मोनल इम्बॅलन्स किंवा तुमचा ताणतणाव असेल हा वरच्या एक्सटर्नल ऍप्लिकेशनमुळे कधीही कमी होत नाही, ही सत्यता आहे. म्हणजे हे सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की कधी कधी खूप जण त्या गोष्टीसाठी बाकी इतका विचार करतात मानसिक आणि स्वतःचं सौंदर्य अजून अडचणीत नेतात. तर मी कायम सगळ्यांना सांगू इच्छिते की काळी वर्तुळ हा तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स आणि मानसिक ताण ह्याच्यावर जास्त अवलंबून आहे. अर्थातच ह्याच्यावर काही रेमेडीज आहेत ज्या तुम्हाला तात्पुरतं त्याच्यावरती उपाय देतील. परमनंट सोल्युशन हा तुमचा इंटरनल फॅक्टर आहे, लक्षात आलं. तर ह्यामध्ये तुम्ही जर म्हणत असाल की
घरगुती काही उपाय आम्हाला पाहिजे आणि जे क्विक ऍक्शन मध्ये आहेत की निरसं दूध आहे आपलं, त्यामध्ये बटाटा ज्याच्यामध्ये पोटॅशियम सगळ्यात जास्त रिच आहे आणि जे काही टॅन आहे त्याला ते मदत करत आहे किंवा दुधामध्ये काही गोष्टी आहेत, घटक आहेत की ज्यामुळे तुमचं टॅन रिमूव्ह होत आहे. तर अशा वेळेस बटाट्याचे काप आपण निरस्या दुधामध्ये भिजत ठेवले आणि हे भिजत ठेवलेले काप फ्रीजमध्ये ठेवून 10 ते 15 मिनिटं ठेवले आणि मग बाहेर काढून आपल्या डोळ्यांच्या ह्याच्यावरती एक 10 मिनिटं आपण ते ठेवले तर निश्चितच त्याचा कुलिंग इफेक्ट एक येतो, ज्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये जळजळ होणं, डोळ्यांमध्ये काही लोकांना असं असतं की धुसर दिसणं, बराच वेळ स्क्रीन ऑपरेट केलेली असते, बराच वेळ व्हॉट्सअप आहे हे बघितलेलं असतं किंवा बराच वेळ खूप वाचन करणारी माणसं आहेत की ज्यामुळे चष्मा नसतो पण डोळ्यांवर ताण येतो, तर तोही कमी होतो आणि त्याचबरोबर तुमची डोळ्याखालची काळी वर्तुळं पण कमी होतात. आता हेच तुम्ही साधारण 20 ते 35च्या महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये जर का डार्क सर्कल असतील, डोळ्याखाली खूप काळी वर्तुळे येत आहेत, बऱ्याच वेळा आपण ऐकतो की मॅडम आम्ही खूप केलं, आम्ही यांच्याकडे जात होतो, त्यांच्याकडे जात तरी काही नाही, आमची वर्तुळं आहेत. अशा लोकांना मी कायम सांगते की घरी तुम्ही जायफळ उगाळा छानपैकी आणि घरच्या घरी रोज त्याचा लेप सुरू करा. निश्चित त्याचे रिझल्ट तुम्हाला थोडे उशिरा मिळतील पण तुम्हाला त्याचे नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील. आणि दुसऱ्या गोष्टी आहेत की तुमच्या त्वचेच्या म्हणजे डोळ्याखालच्या जी त्वचा आहे ही अतिशय नाजूक असते, तर तिचं प्रोटेक्शन व्हायला पण मदत होईल. तर हा एक गोष्ट आहे. बरेच जण आम्हाला भेटतात आणि सांगतात काकडी आम्ही रोज ठेवतो मॅडम, पण मगाशी मी जसं म्हटलं तसं की प्रत्येकाच्या त्वचेची गरज वेगळी. काकडीमध्ये जे काही पोषक तत्व आहेत ती सगळ्यांनाच मॅच होतात असं नाहीये. सो नुसती काकडी ठेवून तुम्हाला काही फायदा होणार नाहीये. मग काय करू असं काही जण विचारतात. खूप जण अशी आहेत की खूप गोरे आहेत ना, आपल्या मेलॅनिन फॅक्टरवर आपल्या त्वचेचा रंग आहे. सो आम्ही कायम सांगतो की जी लोक गव्हाळ वर्णापासून गोऱ्या रंगापर्यंत गेलेली आहेत त्यांच्याकडे थोडासा मेलॅनिन फॅक्टर कमी असतो, मेलॅनोसाइट्स त्यांच्या शरीरामध्ये कमी असतात. तर ह्यांच्या डोळ्याखाली जेव्हा अंडर आय सर्कल्स डार्क सर्कल येत आहेत तर ह्यांनी निश्चितच नुसती काकडी ठेवून उपयोग होत नाही. तर मग अशा वेळेस या काकडीवरती थोडासा मध, मग त्या मधावरती थोडीशी मिल्क पावडर अशी जेव्हा आपण नाही का टॉपिंग्स करतो, काही फूड मध्ये नाही का बिस्किटांवर टॉपिंग्स करता तुम्ही लहान मुलांना खायला, तसंच या रेमेडीज मध्ये पण काही गोष्टी आहेत दडलेल्या आहेत त्या तुम्ही जाणून घ्या आणि तशा करा, त्याचा निश्चित फायदा होईल. की ती मिल्क पावडर, तो मध आणि ती काकडी जेव्हा एकत्र येतील ना तेव्हा ह्या लोकांच्या अंडर आय सर्कल्सवर खूप चांगला रिझल्ट त्यांना मिळू शकतो. पण हे माहिती पाहिजे आपल्याला की ह्याच्यासोबत मी काय लावू. काकडी लावत असताना ती मी कुठली लावायची आहे की बाबा छोटी आहे, म्हणजे काकड्या जेव्हा आपण कापतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेस आपण काकडी बघतो कधी कधी बारीक बारीक बिया असतात, कधी कधी खूप मोठ्या असतात, म्हणजेच तिच्या ग्रोथ फॅक्टरचा ह्याच्यामध्ये विचार केला पाहिजे. तर होम रेमेडीज मध्ये मी कायम सांगते की खूप जणी म्हणतात की आम्ही घरगुती करतो, पण घरगुती करत असताना आम्ही का बाहेरची सौंदर्य प्रसाधनं सांगत असतो. ब्युटिशियन म्हणा किंवा सौंदर्य तज्ञ तुम्हाला तयार रेमेडी का देत असतात, तर त्या आयएसओ नामांकित असतात, त्या टेस्टेड असतात आणि त्यामुळे तुम्हाला कमी दुष्परिणाम होणार. तुम्ही जेव्हा घरगुती उपाय करताय आणि ते न जाणता करत असाल तर घरामध्ये मी मगाशी म्हटलं तसं ती कुठल्या स्टेजचं फळ आहे किंवा काय आहे ह्याचा तुमचा काही अभ्यास नसतो. तुम्ही फक्त ऐकलेलं असतं, मध लिंबू घ्या, केळाची साल घ्या किंवा हे खा, काय कोरफड घ्या, कॉमन आहे बायकांचं, अंड्याचं बडं घ्या. आता ते आणलं बाजारात आल्यानंतर, म्हणजे कोंबडीनं घातल्यानंतर बाजारात किती दिवसानं आलं, तुमच्या फ्रीजमध्ये किती दिवस राहिलं, मग ते तुम्ही कधी वापरलं, ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या त्वचेवर खूप सारा परिणाम होत असतो. तर ह्याचा एक थोडा सगळ्यांनी विचार करावा आणि मग होम रेमेडी कराव्यात अशी माझी प्रामाणिक आणि प्रेमळ विनंती आहे. खूप छान प्रेमळ विनंती आहे. नक्की सगळे विचार करतील त्यावर. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आता बोलण्यात आलंय की गोरं सगळ्यांना वाटत असते की मी गोरी व्हावी, गोरं चांगलंय, म्हणजे मुलांची मागणी असते की गोरी मुलगी पाहिजे वगैरे, किंवा उन्हामुळे आपले चेहरा हात काळवंटात, तर त्याच्यावर काय? चेहरा हात काळवण्यावरती तुम्ही चांगली एक्सफोलिएशन्स वापरू शकता. काही फळांच्या साली आहेत की ज्याचे चांगले एक्सफोलिएटर होतात, ती वाळवून घरी पण साल बनवू शकता. त्यामध्ये संत्रा आहे, हिरव्या सफरचंदाची साल आहे, किंबहुना आपल्या ह्याच्यामध्ये मसूर डाळीचं पीठ आहे घरामध्ये की जे चांगले उत्तम एक्सफोलिएटरचं, म्हणजे
मृत त्वचा काढून टाकण्याचं काम करतात. तर ते तुम्ही घरात वापरू शकता. मग आता ह्याच्यामध्ये ड्राय ज्यांची त्वचा आहे त्यांनी कायम दुधाचा वापर करावा, ज्यांची ऑइली त्वचा आहे त्यांनी कायम पाण्याचा वापर करावा. म्हणजे हे अगदी सामान्य ज्ञान आहे की जे सगळ्यांनी आपण आत्मसात केलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही आता विचारलं की उन्हामुळे त्वचा काळी पडते आणि अजून काय विचारलं तुम्ही आता मला? उन्हामुळे काळवंटे म्हणजे हात म्हणा, चेहरा म्हणा, आणि एक कसं असतं की सनस्क्रीन कोणतं वापरायचं. हा, सनस्क्रीन मध्ये पण हा फॅक्टर आहे की बऱ्याच जणांना SPF नक्की काय हे माहित नसतं. ऐकीव असतं की सनस्क्रीन लावावं. तर सन प्रोटेक्टर फॅक्टर हा SPF चा लॉंग फॉर्म आहे. तर त्याच्यावर जेव्हा लिहिलेलं असतं की 30 SPF 30 किंवा SPF 45 किंवा आता जर आपण इन ऍडव्हान्स बघितलं तर SPF 50, 60 पर्यंतची पण SPF आलेली आहेत. किंवा काही ठिकाणी तुम्हाला सनबर्न प्रोटेक्शन म्हणून आलेलं आहे किंवा सन हीट प्रोटेक्शन अशी आता तुम्हाला क्रीम्स मिळतील मार्केटमध्ये. तर बेसिकली SPF 30, 45 किंवा हे जे काही त्याच्यावर लिहिलेलं 15, 20 हे बऱ्याच जणांना असं वाटतं की वयाप्रमाणे लिहिलेलं आहे. तर ते एक चुकीचं आहे. SPF 15 म्हणजे 15 ते 20 मिनिटं सन प्रोटेक्शन असा त्याचा अर्थ असतो. 30 मिनिटं 45 मिनिट्स ह्याचे त्याचे अर्थ आहे. म्हणजे SPF 45 हा तुम्हाला साधारणतः पाऊण तास ते 1 तास सन प्रोटेक्शन देतो. म्हणजे तुम्ही जर का ते लावलंय आणि उन्हामध्ये 40 मिनिटं ते 1 तास उभा राहिलाय तर तुमचं SPF तुम्हाला स्किन प्रोटेक्शनला मदत करणार आहे. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पुन्हा SPF ऍप्लिकेशन केलं पाहिजे. तर हे बऱ्याच जणांना माहित नसतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही बाहेर पडणार आहात तेव्हा तुम्ही किती वेळासाठी बाहेर जाताय हे महत्वाचं आहे. आणि मग त्यामध्ये SPFचा फॅक्टर तुम्ही किती वेळा अप्लाय करणार हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मग तो अप्लाय करत असताना तो कधी अप्लाय करायचा हे पण माहित झालं पाहिजे. कधी खूप जणांना काहींचं असतं की घरात बसते मी तर मी लावायचं नाही. मग ते लावायचं की नाही लावायचं? नाही, घरात जर असाल तुम्ही पण खूप जणांची घरं अशी आहेत की खूप सारा सूर्यप्रकाश घरात येतो तर तिथे SPFची गरज आहे आणि तुम्ही त्यात काम करता तर तेव्हा गरज लागेल. पण तुमचं घर जर का पूर्णच बंद आहे, AC टाईट क्लोज होम्स आहेत आणि AC आहे तर निश्चितच तिथे तुम्हाला SPFची गरज नाही. कारण सन प्रोटेक्टिंग फॅक्टर हा सनसाठीच चांगला आहे. सूर्यात जात असताना घरामध्ये गरजेचा नाही. मग तिथे तुम्हाला मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं आहे किंवा अदर स्किन फॅक्टर्स जे आहेत ते तुम्हाला वापरावे लागतील की जशी काही डे क्रीम आहे किंवा लोशन्स आहेत, आउटगोईंगची क्रीम आहे ती वापरावी लागतात जरी घरी असाल तरी. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की घरात असाल तरी तुम्हाला मॉइश्चरायझर वापरणं हे फार गरजेचं. रोज काय लावावं, रोज काय लावावं हा सुद्धा पुन्हा असा प्रश्न विचारलाय की तो प्रत्येकाचा वेगळा आहे. म्हणून मी सांगितलं की मॉइश्चरायझर वापरणं हे सगळ्यांसाठी गरजेचं आहे. SPF हे स्त्री पुरुष दोघांनी वापरलं पाहिजे. घरातून बाहेर पडण्याआधी मिनिमम 20 मिनिट्स त्याचं ऍप्लिकेशन झालं पाहिजे आणि मग तुम्ही घराबाहेर गेला पाहिजे. कारण जेव्हा SPF 20, 15, 30 अशा ट्यूब तुम्ही मार्केटमधनं विकत आणताय आणि त्या वापरताय किंवा तुमचे सल्लागार तुम्हाला सांगतायत हे वापरा आणि तुम्ही ते वापरताय तर त्यांचा एक ऍक्टिव्ह पॉइंट असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक तयार होण्याची एक वेळ ठरलेली असते. जसं आपण चहा ठेवला, दूध साखर जेव्हा मिक्स करून ते आपण ठेवतोय तर विदिन आपण टाकलं पातेल्यात की तो तयार नाही होत आहे, त्याला आपल्याला वाट बघावी लागते. सेम SPFचं पण ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट ऍक्टिव्ह होण्यासाठी मिनिमम घराबाहेर पडण्याआधी तो 15 मिनिटं तुम्ही त्वचेवर आधी लावला पाहिजे. कारण आपली त्वचा ही 5 ते 7 लेयर्सनी बनलेली आहे. तर त्या लेयर्सचं जे काही ऍब्सॉर्प्शन आहे ते प्रत्येकाचं वेगळं आहे. म्हणजे ती जे काही शोषून घेते तिचा प्रत्येकाचा ग्राफ वेगळा आहे. सो त्या पद्धतीनं ते लावून तुम्ही वापरलं तरच त्याचे पण निश्चित फायदे होतील. मॅडमच्या बोलण्यातूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की मॅडमचा खूप वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. सौंदर्य तज्ज्ञ, मी सुरुवातीलाच म्हणले खरंच तज्ज्ञ आहे आणि खूप ठिकाणी त्या परीक्षक म्हणून जातात आणि खूप अगदी कॉलेजला वगैरे पण जाऊन त्यांचे लेक्चर्स वगैरे असतात आणि तुम्ही वेळात वेळ आला, अगदी खरंच म्हणजे वेळात वेळ काढला, एवढी मला मुलाखत दिली आणि एवढे छान विषय मांडले आणि खूप शंकांचं निरसन केलं. नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद सो मच. अशाच वेगवेगळ्या मुलाखत पाहण्यासाठी नीलम टॉक शोला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नीलम टॉक शो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.